नमस्कार, मी दुर्वेश सतीश भांगरे. ज्यांना कोणाला माहीत असेल की मी केटरिंगचं पण काम करतो, तर चला आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करतो. हे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आज आपल्याला स्वयंपाक होता, तर तुम्हाला केटरिंग स्टाईल वरणाची रेसिपी दाखवणार आहे मी. हे पाणी उकळायला ठेवलं आहे, ज्याच्यात आपण डाळ उकडणार आहोत. तुम्ही बघू शकता की पाणी गरम झालं आहे. आता आपण त्यात टाकूया तुरीची डाळ. तुरीची डाळ आधी टाकण्याचं कारण असं की तुरीच्या डाळीला शिजायला थोडा टाईम लागतो, म्हणून ती आधी टाकून घ्यायची. तूर डाळ ही 50% शिजलेली आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहे मुगाची डाळ. आपण तूर डाळ आणि मूग डाळ असं मिक्स वरण बनवत असतो. हे टाकतोय आपण आता मूग डाळ. टोमॅटो जे की आपण बारीक बारीक कापलेला आहे. टोमॅटो उकडतानाच डाळ उकडतानाच टाकायचं, जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क उतरतो. तडक्यात टाकलं तर ते कच्चं राहतं. जवळपास आपली डाळ आता शिजतच आलेली आहे. आपण आता त्याच्यात टाकणार आहे हिंग. हिंग टाकलेलं आहे आपण डाळी. ही आपली डाळ आता पूर्णपणे शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता की पूर्ण पाणी झालं आहे डाळीचं. आता आपण गॅस बंद करूया आणि तडक्याची तयारी करूया. ही आहे हिरव्या मिरचीची पेस्ट. याच्यात प्लेन हिरवी मिरची फक्त वाटलेली आहे. आणि ही आहे आलं आणि लसणाची पेस्ट, ज्याच्यात की लसणाची क्वांटिटी जास्त आहे आणि आल्याची कमी आहे. ही आपण डाळीला आणि भाजीला वापरणार आहोत. ही झालेली आहे डाळीच्या तडक्याची तयारी. ही आहे मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि इकडं आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. डाळीच्या तडक्यासाठी तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात टाकतोय जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. जिरे मोहरी चांगली तडकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकतोय हिरव्या मिरचीची पेस्ट. हिरवी मिरची परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट. आणि ते चांगलं मिरची आलं लसूण चांगलं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये टाकायचं आहे खोबऱ्याचा कूट. तो पण चांगला परतून घ्यायचा आहे. चांगलं परतून झालंय. आता त्यामध्ये आपण टाकणार आहे हळद पावडर. हळद पावडर टाकल्यानंतर ती परतून घ्यायची आणि त्याच्यात पाणी टाकायचं आहे. तडका कंप्लीट झालेला आहे आणि आपण त्याच्यात आता मीठ टाकलंय आणि जी उकडलेली डाळ होती ती टाकलेली आहे. आणि आता चांगली उकळी घ्यायची. हे झालं आपलं केटरिंग स्टाईलचं वरण तयार. आता हा आहे आपल्या वरणाचा फायनल टचअप, म्हणजेच आपण त्याच्यात आता कोथिंबीर टाकणार आहोत. हे तयार झालं आहे आपलं केटरिंग स्टाईलचे वरण.